महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। विहिरीत पडून एका तरुण कामगार व्यक्तीचा मृत्यू, खासगाव येथील घटना। जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे गेल्या काही दिवसांपासून खासगाव परिसरात शेतमालक पैठणकर यांच्या गावालगत गट क्रमांक 483-485 या गट क्रमांकामध्ये 50 फूट खोल विहीर असून या विहिरीमध्ये आडवे बोरचे काम सुरू होते। काम करीत असताना 8 ते 10 फूट खोल पाणी होते। नेहमीप्रमाणे पासोडी येथील हे कामगार विहिरीत काम करत होते। मयत तरुणाचे नाव धनपाल श्यामधन गुणावत, वय 32 वर्ष, राहणार पासोडी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना असे आहे। हे काही काम करत असतानाच पाण्यात पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती। घरातील एक तरुण करता व्यक्ती मशीनवर काम करीत असताना त्याचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती। 5 भाऊंपैकी 3 भोळसर व त्यातील धनपाल हाच एकमेव कुटुंबातील आधार होता। मात्र नियतीने त्याच्यावर झडप घातल्याने घरातील करता तरुण गेल्याने हा कुटुंबाचा आधार गेल्याने घटनास्थळी कुटुंबातील व्यक्तींनी टाहो फोडला। या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण पासोडी गावावर शोककळा पसरली आहे। वृत्त हाती येईपर्यंत जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत प्राथमिक आरोग्य केंद्र खासगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले। पुढील तपास बीट जमादार नारायण गिराम व पोलीस कर्मचारी हे पुढील तपास करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट ज्ञानेश्वर गंगावणे, जाफराबाद, जालना।